महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं दुःखद निधन झालं आहे। पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली। मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। गुरुवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्यांचं निधन झालंय। मनोहर जोशी यांची कारकीर्द नेमकी कशी होती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहताय नवराष्ट्र। मनोहर जोशींचे वडील भिक्षुकी करायचे, त्यानंतर मनोहर जोशीही भिक्षुकी करू लागले। एक काळ असाही होता की ते माधुकरी मागून जेवण करत असत, मात्र शिकण्याची प्रचंड जिद्द होती। त्यामुळे मनोहर जोशी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिकले आणि शिक्षकही झाले। कमवा आणि शिका या तंत्राने ते लहानापासून संघर्ष करत होते। मनोहर जोशी यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 या दिवशी रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावामध्ये झाला होता। 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मनोहर जोशी 11वीला शिकण्यासाठी मुंबईत त्यांच्या बहिणीकडे आले। त्यावेळी सहस्त्रबुद्धे क्लासेस या ठिकाणी शिपायाची नोकरी करून त्यांनी शिक्षण पूर्ण घेतलं। कीर्ती महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं। त्यानंतर मुंबई महापालिकेत क्लर्क म्हणून नोकरी त्यांनी केली। वयाच्या 27व्या वर्षी मनोहर जोशी ते MA LLB झाले। त्यानंतर शिक्षक म्हणूनही कार्यरत होते। 2 डिसेंबर 1961ला त्यांनी नोकरी सोडली आणि कोहिनूर क्लासेसमधून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली। शिक्षणापासून वंचित युवकांना तांत्रिक शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करण्यामागचा त्यांचा उद्देश होता। 1967 मध्ये ते बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी जोडले गेले आणि शिवसेनेत आले ते कायमचेच। मनोहर जोशी यांनी ठाकरे घराण्याच्या 4 पिढ्या पाहिलेल्या आहेत: प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे। शिवसेनेत आल्यानंतर त्यांची कारकीर्द झळाळली। भिक्षुक ते महापौर हा त्यांचा प्रवास सुरुवातीला राहिला। त्यानंतर युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं, तेव्हा ते मुख्यमंत्रीही झाले। त्यानंतर त्यांना लोकसभा अध्यक्षही हे पदही भूषवलं। त्याचप्रमाणे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात त्यांनी पद भूषवलेलं पाहायला मिळतंय। एक गरीब घरातून आलेला मुलगा अशा प्रकारे विविध सर्वोच्च पदावर कार्यरत राहिला ते केवळ आपल्या शिक्षणाच्या आणि तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर, हेच आपल्याला मनोहर जोशी यांच्या बाबतीत म्हणावं लागेल। राजकारण करण्यापेक्षाही त्यांचा समाजकारणावर भर जास्त होता। बाळासाहेब ठाकरे त्यांना पंत या नावाने हाक मारत असत। कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ते राजकारणात आले। फक्त आलेच नाही तर ते तिथे खूप मोठे झालेही। मनोहर जोशी यांनी मागे वळून पाहिलं नाही। 1964 मध्ये त्यांचा विवाह झाला होता। कोणताही राजकीय विचार नसताना, राजकारणात येण्याचा विचार नसताना ते शिवसेनेत आले। 1966ला शिवसेनेची स्थापना झाली। त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि मनोहर जोशी यांची साधी ओळखही नव्हती। 1967च्या डिसेंबर महिन्यात बाळासाहेब ठाकरेंची पुण्यात सभा होती। त्यावेळी श्रीकांत ठाकरे बाळासाहेब ठाकरेंची भाषणं रेकॉर्ड करत असतात। मुंबईत रेकॉर्ड सिस्टीमची जमवाजमवी केली आणि पुण्याला जाण्याची तयारी केली। घरातील कार बाळासाहेब ठाकरे हे आधीच पुण्याला घेऊन गेले होते। आता रेकॉर्डिंगची सगळी तयारी बस किंवा ट्रेनमधून कशी नेणार? त्यावेळी यशवंत पाध्ये यांनी मनोहर जोशींना शब्द टाकला। मनोहर जोशींनी कुठलेही आडवेडे न घेता होकार दिला। मनोहर जोशी हे आपल्या कारमधून रेकॉर्डिंगचं सगळं सामान आणि श्रीकांत ठाकरेंना घेऊन पुण्यात पोहोचले। पुण्यातील सभा झाल्यानंतर श्रीकांत ठाकरेंनी मनोहर जोशी आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट शनिवार वाडा परिसरात घडवून आणली। त्यानंतर या दोघांमध्ये चांगलीच मैत्री झाली आणि पुढे मनोहर जोशी शिवसेनेत आल्यानंतर सर्वोच्च पद त्यांनी भूषवली। अगदी मुंबईतील नगरसेवक, महापौर पदापासून मुख्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष इथपर्यंत असा प्रवास मनोहर जोशींचा झालेला पाहायला मिळतो।